शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ. मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी काय चाललं आहे? मस्त छान. आता थोड्या दिवसात म्हणजे रविवारी आता आहे महाशिवरात्र. मग कोण कोण गावी जाणार असेल महाशिवरात्रीला? कोण कोण जाणार आहे सांगा, कमेंट करा. छान. आम्ही जाणार होतो पण काय आत्ताच चालू केलं आहे दुधाचं. परत मग आणि मग मुलांचे क्लास वगैरे पण बुडतात. म्हणजे जायची खूप इच्छा असते गावी, असं वाटतं तिकडंच राहावं, पण नाही, सगळ्या गोष्टी शक्य होत नाहीत. तर काय चाललं आहे मंडळी? काय विशेष? काय करताय? छान. बाहेर आता कुठे जाणंच होत नाही. पहिला मी स्कूटीवर फिरायचो तरी, पण आता सध्या स्कूटीवर वगैरे फिरणं नाही होत आहे. सध्या घरातच आहे आता, कारण समीक्षा जाते रिक्षावर आणि मग ते सगळं राहूनच जातं. फिरायचं वगैरे सगळ्या गोष्टी राहूनच जातात. बरोबर आहे, काम पण केलं पाहिजे ना मंडळी. काम आहे तो सब कुछ है, नहीं तो वरना कुछ भी नहीं है. बाकी काय चाललं आहे? म्हणून बसलो तर म्हणजे ऑफिसचं काम करत होतो. बोललं चला तुमच्याशी गप्पा मारूया. काही कंटेंट नाही दिला तुमच्याशी, आपला हक्काचा प्लॅटफॉर्म आहे, तिथे गप्पा तरी मारूया, गप्पा होतील ना. म्हणून मग तुमच्याशी गप्पा मारतो. झाल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका झाल्या का? मग काय झालं? कोण आलं निवडून तुमच्याकडे? कुणाच्या हातात गेली पंचायत समिती, जिल्हा परिषद कुणाच्या हातात गेल्या? कुणाच्या येतात जाऊ दे, पण आता चला विकास कामं चालू होऊ देत. ज्या जिल्ह्यांमध्ये जी कामं रखडलेली आहेत, जिल्हा परिषदेची, ग्रामपंचायतीची जी कामं रखडली आहेत, त्यांना निधी भेटू देत, एवढीच इच्छा. गावच्या पातळीवर कुठे पाण्याच्या समस्या असतील, कुठे काय असतील, काही असतील, शासनाच्या ज्या योजना असतील त्या जाऊ दे आणि कारभार सुरळीत चालू होऊ दे. हेच येणाऱ्या तिथल्या शासनाला, प्रशासनाला शुभेच्छा आताच्या ह्याच्यासाठी. आणि बेस्ट ऑफ लक तुमच्या कामगिरीसाठी. आता मुंबईचा सुद्धा महापौर निवड झालेली आहे. ऋतू तावडेंची निवड झाली. ऋतू तावडे महापौर आणि संजय गाडी उपमहापौर झालेले आहेत. त्यांना देखील शुभेच्छा. आता ते देखील कामाला सुरुवात करतील. थोड्या दिवसात आता प्रत्येक समितीवर अध्यक्ष नेमले जातील आणि त्याच्यानंतर मग काम चालू होईल प्रत्यक्षात. स्थायी समिती वगैरे सगळ्या महत्त्वाच्या समित्या आहेत, पण त्या समित्या सगळ्या निधी वगैरे पास करतात, अलॉटमेंट करतात. आता थोड्या दिवसात म्हणजे राज्याचा आपला अर्थसंकल्प पण सादर होईल. अर्थातच आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांचं निधन झाल्यामुळे यावेळचा अर्थसंकल्प ते नाही सादर करणार, पण ह्यावेळचा अर्थसंकल्प देवेंद्र फडणवीसच सादर करणार आहेत. सुनेत्राताई उपमुख्यमंत्री झालेले आहेत, पण त्यांच्याकडे अजून आता तरी सध्या तरी अर्थखातं नाही आहे. असो, ह्या झाला राजकारणाच्या गप्पा. बाकी तुम्ही बोला. बाकी मंडळी, आपल्या चॅनलचं काय चाललं आहे? चॅनलचा आपला ग्रोथ होत नाही, काय नाही. सबस्क्रायबर तर वाढतच नाहीत. काय कोण व्हिडिओ बघत नाही. काय नेमकं एकंदरीत करायचं? आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी काय स्ट्रॅटेजीज करायच्या ते सांगा. काय नेमकं व्हिडिओज कसे आले पाहिजेत तुमच्यापर्यंत, तर ते तरी सांगा किमान. काय कंटाळलो मंडळी, अक्षरशः कंटाळलो. म्हणजे आता समजतच नाही कसं काय व्हिडिओ वगैरे काय. कारण कधी मंडळी खरंच ना, मग व्हिडिओ बनवायला कंटाळा येतो. कारण खूप म्हणजे कासव तरी फास्ट चालतं आहे, पण आपलं चॅनल म्हणजे एकदमच मरगळल्यासारखं चालतं आहे, एकदम स्लो चालतं आहे. आता म्हणजे बघा, तुम्हाला खरं सांगतो, तुम्ही म्हणाल मॉनिटाईजची अपेक्षा नव्हती कधी केली, पण आपण आलो तिथपर्यंत. म्हणजे निदान 4 वर्षांनी 4.5 वर्षांनी जवळजवळ आपल्याला फक्त 800 तास पाहिजे होते. पण मंडळी मध्यंतरी एवढं चॅनलचं हे झालं ना, एवढं चॅनलचा ग्रोथ एवढा खाली घसरला ना,
की आता परत 2000 तास पाहिजेत चॅनल मॉनिटाईज व्हायला. म्हणजे 4.5 वर्ष लागली मला. 800 फक्त 800 तास म्हणजे 400 तासच पाहिजे होते. 800 बरे 400 तासच पाहिजे होते. आणि परत आता 2000 म्हणजे वॉच टाईम पाहिजे. कुठनं आणायचं आता? म्हणजे विचार करा, एवढंच कवर करायला मला किती वर्ष गेली आणि पुन्हा आता एवढं वर्ष म्हणजे अजून ह्याच्यापेक्षा जास्त दुप्पट तिप्पट जातील. बघा मंडळी, सपोर्ट करा जरा. व्हिडिओ बनवतोय मी माझ्या परीने, चांगलं बनवायचा प्रयत्न करतोय. अर्थात मला व्हिडिओ चांगलेच वाटतं, पण ठीक आहे, काही ठिकाणी त्रुटी आहेत, बऱ्याचशा त्रुटी आहेत मग व्हिडिओजमध्ये. पण जरा तुम्ही सपोर्ट द्या तुमचा. चॅनल शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. तुम्ही बघा, तुमच्या कमेंट हे करा. खूप आपलं स्लो ग्रोथ चाललं आहे. नाही समीक्षा तर म्हणतेच, पण माझ्या पण मनात कधी कधी विचार येतो बंद करावं. पण नाही, सकाळी उठून परत भले काय आहे ना, पण तुमच्याशी संवाद तरी साधता येतोय. असं नाही, होईल कधी ना कधीतरी. होप्स ठेवणं गरजेचं आहे. आज नाही, उद्या नाही, काहीतरी होईल तुमच्या आशीर्वादाने. बाकी चहा झाला? आता आमचा काही चहा झाला नाही. तनू आल्याशिवाय काही चहा होणार नाही. तनू चहा करतो, त्यामुळे तो आल्याशिवाय काही चहा होणार नाही. पण चहा छान करतो, एकदम मस्त आलं बिलं टाकून एकदम फर्मास चहा करतो. समीक्षा संध्याकाळची घरी नसल्यामुळे तो चहा करतो. बरं आहे, तेवढं तर तेवढं ना. बाकी काय चाललंय? वाटतं मंडळी खूप तुमच्याशी बोलावं, गप्पा मारावं, बाहेर जावं, शूट करावं. काय करणार मंडळी, आपला फुल टाईम तर आपण यूट्यूब करू शकत नाही, मजबुरी आहे. पण जेवढं जमेल तेवढं करण्याचा प्रयत्न करतो, नक्कीच करतो. बघू आणि त्याला तुम्ही किती सपोर्ट देत आहे. हा तुमचा हे कॉल आहे की तुम्हाला सपोर्ट करायचा नाही करायचा. पण निदान कमेंट करा, बाबा व्हिडिओज कसे वाटतात, छान वाटतात, काय वाटतात, बिनधास्त सांगा ना, कमेंट करून सांगा. वेळेला आता समीक्षाने बघा दुपारी अंड्याचं कालवण बनवलं होतं. आता आल्यावर अंड्याची पोळी बनवली, भात आहे इकडे टॅनी पण बसला आमचा. जगजबीक जेवायला बसले, तर चला या जेवायला. नाही, आता या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तो म्हणतो टाटा बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.